सोमनाथ मोरे या मॅनेजमेंटमध्ये या A1 संदेजी वखार यांना साथ देताना पाहतो आपण या स्पर्धेमध्ये. किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित 40+ अध्यक्ष चषक 2025 लाईन अप भिवंडी संजयबाई म्हात्रे यांचा मान सन्मान वाढवणारा हा नाईटचा शो तुम्हाला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अमर स्पोर्ट्स कासने टीम संघाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टीम सोनादेवी टीमगर आपलं शत्रुक्षण अजून लावलेलं नाही. आपण जे काही नियम आहे त्या नियमांना फॉलो करायचे आपण, कारण की स्पर्धा ही अशी स्पर्धा आहे जिथे शिस्त आणि सर्व काही नाविन्य पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. जो चांगला खेळ त्या संघाला इथे भरपूर बक्षिसं आहेत. लक्षात घ्या, मॅन ऑफ द सिरीज बाईक ठेवण्यात आलेली आहे. नानू सुतार आणि भगवान शेठ भोईर मैदानाच्या आतमध्ये. पाहूया कोणत्या प्रकारची सुरुवात करतायत मैदानाच्या आतमधून. याच्या अगोदर लाईन ऑफ भिवंडी संजयबाई म्हात्रे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले. आता भगवान शेठ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. भगवान भोईर कासने गावाची ओळख, प्रतिष्ठित नागरिक कासने गावचे मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. मॅच ऑन करायची आहे. पहा तुम्ही, आता वेळ जास्त घेतला गेलाय. सोनादेवी टीमगर आमचे मामाश्री इन ॲक्शनमध्ये शैलेश चौधरी. शतरक्षण लावला जात आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. प्रत्येक टीमचं स्वप्न आहे A1 संदेश वखारे यांची स्पर्धा जिंकायचं आहे. 40+ अध्यक्ष चषक 2025 तर तुम्हाला चांगला खेळावा लागेल. तुमचं खेळ जो आहे फार चांगलं होणं फार महत्त्वाचं आहे. फिल्डिंग चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. गोलंदाजी बॅटिंग त्याच्याकडे गोष्टीचं लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. षटक क्रमांक पहिला मॅजिकल गोलंदाज आहे उमेश चौधरी. भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा मैदानामध्ये आम्हाला भेटलेले आहेत, कारण की कमी मॅचेस 40+च्या यावर्षी खेळत मी. मात्र संदेश वखारे जेवढी संधी दिली ती आम्ही नक्की जिथे पूर्णपणे 100% देण्याचा प्रयत्न आहे कालपासून या स्पर्धेमध्ये आमच्या माध्यमातून. आजही आठवतोय जयदुर्गा वर्सेस टीमगरचा मॅच, जिथे उमेशने जयदुर्गा टीम संघाची झोप उडवली होती आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. फिरकी गोलंदाज, जादूगर गोलंदाज मॅजिकल उमेश चौधरी. पहिला चेंडू, मॅचला होतं सुरुवात. नक्की इथे काय घडलंय तर पंचाने पूर्ण तयारी केली नव्हती. काउंटिंग देखील आम्ही केली नव्हती. मात्र उमेश याने पहिला चेंडू अगदी टाकला होता. डेड बॉल असा इशारा पंचांनी केलेला आहे आमच्यापर्यंत. तर टायमिंग ऑन होत आहे. 10:28 मध्ये पहिला चेंडू इथे टाकला जात आहे. 1 2 3 अँड स्टार्ट. गेम प्ले, मॅच ऑन. पहिला चेंडू आणि मागच्या बाजूने शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली झाली आहे. 1 धाव कंप्लीट. पहिली धाव स्कोरबोर्ड लागली गेली आहे. धावांना सुरुवात श्री गणेश होत आहे. बॅटर नानू यशा माध्यमातून. स्ट्रायकिंगवर बॅटर आता भगवान भोईर तुम्हाला पाहायला मिळतील. आज टीममध्ये पद्माकर चौधरी दिसत नाही आहेत. पद्मा शेठ मोठा नाव. गोलंदाजीसाठी उमेश चौधरी अनुभवी भरपूर आहे. अनुभव फार वर्षापासून क्रिकेटमध्ये उमेश चौधरी यांच्याकडे. पुढचा चेंडू, विकेट करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा स्विंग थोडासा ऑन साईडला होता आणि चेंडू ऑफ स्टिकला होता. कदाचित हा ड्राईव्ह केला असता कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर गॅपमध्ये तर कदाचित धावा चांगल्या मिळाल्या असत्या. मात्र प्रत्येक बॅटरचं विचारपूर्वक बॅटर असतात. जास्त बॅटर ऑन साईडला खेळत असतात तर जास्त इनफिल्डच्या वरतून कव्हर, एक्स्ट्रा कव्हर पॉईंटवर धावा जमा करतात. मागच्या मॅचमध्ये बघितलं त्या प्रकारचं क्रिकेट झालं कामतगर संघाच्या माध्यमातून. इथे टॉप चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. इथे 1 धाव पूर्ण केली जाते. भगवान भोईर यांचं खातं ओपन होत आहे. कपिल होते तिथे. कपिल जर अगदी स्टार्ट पहिला घेतला असता तर कदाचित विकेट देखील मिळाला असता. फिल्डिंग चांगलं ज्या संघाचं आहे ना तो संघ या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स करेल, कारण की पूर्ण बेनिफिट जो असतो तो गोलंदाजाला असतो जर तुमच्या संघाचा फिल्डिंग टाईट असेल तर.
पुढचा चेंडू उमेश चौधरी, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत. ओ पुन्हा एकदा त्याच दिशेने, यावेळेस पुन्हा एकदा कपिल मागे राहिला, एक धाव इथे पूर्ण केली आहे. सेन्सिबल क्रिकेट काय असतो ते इथे उमेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी आहे. आता 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 3 धावा आल्या, तर इथून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर भगवान भुईर यांच्या बॅटमधून मोठा फटका आला नाही तर थोडासा दबाव पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या मध्ये पाहायला मिळेल अमर स्पोर्ट कासने टीम संघाचं. आता दबाव न घेता चांगला खेळ देखील होणं फार महत्वाचं आहे. ओ पुन्हा एकदा स्विंग चेंडू, एस्ट्यांच्या अगदी वरतून लँड झालाय चेंडू, डॉट चेंडू. काय गोलंदाजी आहे, गोलंदाजी चांगली होत आहे, फिल्डिंग चांगली होत आहे, मोठे फटक्यांना इथे शांतता ठेवली आहे. सन्माननीय संदेशजी वखारे आणि त्यांची कमिटी, किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आहे संदेशजी वखारे, विक्रमजी नाईक, रोहन पाटील, सुनील पाटील आणि सर्वच आमचे पदाधिकारी पण पाहतोय. दीप गुंदुलकर मॅनेजमेंटमध्ये टॉपला आहे सध्याच्या घडीला. उमेश चौधरी, शेवटचा चेंडू या षटकातील, शेवटचा चेंडू देखील स्विंगिंग चेंडू पडल्यानंतर लेग कटर चेंडू टाकण्यात आला होता आणि ते षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर पहिल्या षटकाची समाप्ती, धावा धावपलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 3 धावा. आपण पाहताय मैदानाच्या चारी बाजूने पाहणी करताना आमचे प्लेअर ऑफ द नाईटचे स्पॉन्सर सन्माननीय रवींद्र तरे सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर लाईन ऑफ भिवंडी संजयबाई म्हात्रे, ज्यांचं मान सन्मान वाढवणारा हा भव्य नाईट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. संजयबाई म्हात्रे आणि रवींद्र तरे सर, महाराष्ट्राचा महागायक रवींद्र तरे सरांना नुकताच पहिला क्रमांक मिळाला होता. त्यांना आपण देऊया शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज इथे तयारी करताना आपण पाहतोय जैन पाटील आलाय. आता जैन पाटील यांना एकच सांगेल मी, तुमची 5 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटांमध्ये जर तुम्ही 3 षटक कंप्लीट केले तर तुम्हाला एक खेळाडू ठेवण्यासाठी ठेवावा लागेल. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 जहीन पाटील, अजून एक अनुभव क्रिकेटचा टेमगरचा. बॅटर नानू 2 धावांवर खेळत आहे. राईट हॅम ओव्हर द विकेट. लेग स्टंपवर चेंडू ठेवला होता आणि थोडंसं हलकंसं बाहेर देखील निघालाय. आज पंच विक्रम नाईक सर तुम्हाला पाहायला मिळतात मैदानामध्ये. मॅन फ्रॉम कारिवली, कारिवलीचे ऑफिशियल स्कोरर विशाल नाईक देखील आमच्या सोबत आहेत. काही दिवसापूर्वी दुःख झाला होता त्यांच्या घरामध्ये, मात्र पूर्ण कार्य संपूर्णच ते इथे आलेले आहेत. आणि इथे पहा आता पुन्हा एकदा डॉट चेंडू. अगदी असं वाटतं की सुभाष धुमाल की आपण कसोटी बघतोय. ज्या प्रकारची इथे इनिंग सुरू आहे सध्या मैदानामध्ये, जास्तीत जास्त 4 चेंडू डॉट आलेले आहेत. चांगली गोलंदाजी राहिली आहे टेमगड संघाची. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, बोल्ड झाले, क्लीन बॉल, दांडी गोल, विकेट. नक्की काय घडलंय मैदानामध्ये, तर थोडासा दबाव देखील होता. ऑफस्टिकचा चेंडू होता, कुठेतरी ऑफ कट चेंडू पाहायला मिळाला आणि इथे चेंडू एस्टॅनवर लँड झाला होता. विकेट मिळालेला आहे. पहिला विकेट आउट होणारा खेळाडू नानू डगआउटमध्ये परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. लाईन ऑफ भिवंडी संजयबाई म्हात्रे आणि रवींद्र तरे सरांना इथे आमचे कॅमेरामॅन राहुल कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की प्रत्येक जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचे बॅनर तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये. मग आजही संपूर्ण भिवंडीकरांसाठी आपला आमदार म्हणून आम्ही रुपेश दादा म्हात्रे यांना नेहमी आवाज देत असतो. त्याचबरोबर दयानंद दादा चोरगे यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. निलेशजी भोईर साहेबांचा बॅनर पाहायला मिळतोय. करसन शेठ ठाकरे यांचा बॅनर पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केलं चेंडूला, एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कपिल वेगाने आले चेंडू मागे. पहा फिल्डिंग किती चांगली पाहायला मिळते टेमगड संघाची. जेव्हा फिल्डिंग चांगली होते ना तर अर्धा सामना फिल्डिंग करणारा संघ नेहमी जिंकत असतो. पूर्ण बॅटिंग करावी लागेल म्हणून अर्धा असं म्हटलं जात आहे.
सध्या मनोहर तरे सर अच्छा भोजनावर ताव मारताना आमच्या सोबत. धावसंख्या स्थिर आहे. आज विशालला जास्त काम इथे करावं लागणार नाहीये, फक्त डॉट डॉट फक्त लिहायचं आहे. गोलंदाज जहीन पाटील, सुपर से ऊपर अँकर रवींद्र तरेसर आणि मनोहर तरेसर, होम मिनिस्टर फेम आणि एका बाजूला आदर्श शिक्षक आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना अध्यक्ष आणि महागायक रवींद्र तरेसर. ही दोन बंधूची जोडी जेव्हा असते ना तेव्हा स्पर्धा उचलली जाते. आणि आज कालपासून या स्पर्धेमध्ये मनोहर तरेसर जॉईन झालेले आहेत. कालपासून आम्ही देखील या स्पर्धेमध्ये जॉईन झालेले आहोत. आणि स्पर्धा साता समुद्र पार ही स्पर्धा दाखवली होती यूट्यूबच्या माध्यमातून. तर इथे बॅटर आउट, तर इथे विकेट अजून एक मिळालेला आहे जैन पाटील आणि टीम सोनादेवी टेमगड संघाला. न्यू बॅटर आता राहुल मैदानात शतमध्ये गेलाय. या डावाचे किती चेंडू बाकी आहेत, या इनिंगचे किती टोटल चेंडू बाकी आहेत? 13 चेंडू बाकी आहेत. म्हणजे 13 मध्ये तुम्हाला जवळजवळ 6 ते 8 षटका ठोकावेच लागतील तर टार्गेट बनू शकतो इथे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये सन्माननीय निलमदादा नाईक यांच्या माध्यमातून संपूर्ण चेंडू देण्यात आलेले आहेत आणि इलेक्ट्रिक स्टंप जे आहे ते देखील त्यांच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. सोबतच बबन पाटील दादांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. ही माहिती आम्हाला मिळते. खऱ्या अर्थाने असं देणं म्हणजे पुण्याचं काम आहे आणि अगदी पुण्याचं काम केलेलं आहे निलमदादा नाईक आणि बबन पाटील यांच्या माध्यमातून. आल्याला सुरुवात झाली आहे. चांगला स्ट्रोक, पहिला स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला आहे. त्याच्यावर एकच धाव मिळाली आहे. असं म्हटलं जाते की वादळ येण्या अगोदर जी शांतता असते ना, मग वादळ आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते चौकार षटकार क्रिकेटमध्ये. जसं कारल्याची कुलस्वामीने एकविरे मातेची यात्रा निमित्ताने जवळजवळ 4 वाजले होते सुरुवात. तुम्हाला आम्ही नक्कीच गडावर होतो आणि एकाएक संपूर्ण लाईट ऑफ, कलरफुल लाईट्स होते आणि त्याचबरोबर आकाशामध्ये ढग जे आहे जोरदार आवाज देत होते आणि पावसाची वर्षा सुरू होती. अगदी पालखीचा मान मिळाला संपूर्ण आई एकविरा भक्तांना. जबरदस्त डोळ्याच्या समोर पाणी फिरणारा क्षण पाहायला मिळाला. आकाशामध्ये बँड, ज्या प्रकारे ब्रॉस बँड बंद होते आकाशामध्ये बँड वाजत होते. धावसंख्या फक्त 6 धावा धावफलकावर. गोलंदाज जैन पाटील याचं षटक देखील आपण पाहतोय चांगला राहिलेला आहे आतापर्यंत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अरुण आलाय आणि हा स्ट्रोक खेळलाय, गॅपमध्ये चाललाय. उमेश आहे तिथे, चुकी होणार नाहीये. थ्रो देखील थोडंसं वाईट आलाय आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलाय. पहिली चूक टेमगड संघाची झाली इथे. 2 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 8. अरुण गोलंदाजी करत आहे. भरपूर वर्ष ते देखील सोनादेवी टेमगड संघासाठी खेळत आहेत. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न यावेळीस बॅटवर आला नाहीये. चांगली गोलंदाजी. मागच्या चेंडूवर थोडीशी चुकी पाहायला मिळाली. उमेशचा थ्रो थोडासा वाईट आला होता. थ्रो अगदी चांगला होता, मात्र कव्हर करू शकले नाही तिथे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू एका टप्प्याने चाललाय सीमा पार. येतोय कणकणीत चौकार. पहिला स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. राहुलच्या बॅटमधून येणारा हा चौकार. असेच काही फटके खेळावे लागतील तर टार्गेट सेट होऊ शकतो. सुरुवात अगदी 3 धावांनी झाली होती उमेश चौधरीची आणि त्यानंतर जहीन पाटीलची 3 धावांनी सुरुवात झाली होती. त्याचा अरुणच्या अगेन्स्ट 6 धावा आलेल्या आहेत पहिल्या 3 चेंडूंवर. गोलंदाज अरुण राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुल टच आणि त्याच दिशेने यावेळी क्षेत्ररक्षक आहे. काय घडले पाहूया. तिथे मला वाटतं कॅच पकडलेली आहे. रिप्ले मध्ये पाहूया आपण. पंचाने देखील फिंगर अप केलेलं नाहीये, मात्र वॉड कॅच. क्या बात आहे. कलाबाजी पाहायला मिळाली.
हरी अर्थात हॅरी ऑन फायर, चांगली झेल पाहायला मिळाली आहे हरी यांच्या माध्यमातून. स्पर्धेचे नियम 30 सर्कल क्रॉस होण्या अगोदर बॅटर मैदानाच्या आतमध्ये येणं फार महत्त्वाचं आहे, कारण की आई गावदेवी स्पोर्ट भादवड टीम संघाने देखील या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. त्या संघाला देखील पॅनलाइज करण्यात आला होता, हे देखील विसरून चालणार नाही आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथ, अब मैं कहूँगा गुरु हो जा शुरू, कारण की धावा कमी झालेले आहेत. गुरुनाथला चांगली फटकेबाजी करावीच लागेल. 12 धावा आहेत फक्त धाव फलकावर. जवळ 16 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. येणाऱ्या 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. अरुण चौधरी गोलंदाज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयारीत राहायचं आहे. ओली आणि आमने टीमने टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. डॉट चेंडू. बिग मॅच. आमने परिसरातील खेळाडू पाहायला मिळतील. पुन्हा एकदा स्वीप केलाय, खाली क्षेत्र आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. येतोय चौकार. धावसंख्या झालेली आहे धावफलकावर. आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत की 16 धावा झालेल्या आहेत. आता येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून जर 20+ धावा आल्या नाही तर मग गोलंदाजी करताना अमरस्पोर्ट कासने टीम संघाला विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. आता पाहूया चौथा गोलंदाज कोण आहे. 3 गोलंदाजाने खूप चांगला काम केलंय. ऑप्शनला भरपूर गोलंदाज आहेत, मग हरी देखील गोलंदाजी करू शकतो. आता त्याच्याकडे जाण्याची तयारी आहे असं वाटतं मला तरी. हरी याचाच विचार केला गेला चौथ्या षटकाला. पाहूया किती धावा वाचवेल आपल्या शेवटच्या षटकामध्ये. चौथ्या षटकाची सुरुवात इथे केली जात आहे हरीच्या माध्यमातून आणि बॅटर स्ट्रायकिंगवर तुम्हाला पाहायला मिळेल शरद. चांगला स्ट्रोक खेळल्या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव पूर्ण. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहे 17. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. विक्रम नाईक पंचांच्या भूमिकामध्ये. सोबतच आपण पाहतोय भाऊ पाटील 2 पंच ऑफिशियल पंच या मॅचचे रेफरी आपण पाहतो आमच्या सोबत आहेत. सुनील म्हात्रे, सुरेश घरज सर. ओ हो मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. मात्र धाव मिळाली आहे. बॅटनं मिळाली की पॅटनं मिळाली आहे. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तेही एक्स्ट्रा धाव आलेला आहे. काय गोलंदाजी केली आतापर्यंत टीमगड संघाने. जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. यावेळी हुक केलाय चेंडूला, पाठवलाय सीमा रेखा पार. या डावातील पहिला षटकार आलेला आहे. षटकाराने आता धावफलकावर झालेल्या आहे ते 24 धावा. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी. अजूनही 10 धावा जोडल्या तर एक चांगला टोटल होऊ शकतो. टीम मीटिंग नकोय प्लीज. अगोदरच आपण 2 मिनिटं पुढे आहात, लक्षात घ्या. शेवटचा षटक आहे म्हणून. आमच्या व्हॉलेंटियर्स चेंडूचा ताबा घ्यायचा. आपण चेंडू बाहेर गेले लगेचच फेकून द्यायचा मैदानाच्या आतमध्ये. यानंतर बिग फाईट पाहायला मिळेल. आमने टीम आणि ओली टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये बसायचं आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज हॅरी पुन्हा एकदा. हो हा चांगला चेंडू होता, मात्र फायदा घेता आला नाहीये बॅटरला. डॉट चेंडू. चांगला कमबॅक पाहायला मिळतो हरीच्या माध्यमातून.
शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का प्रेक्षकांना? मोठा फटका खेळलाय क्रॉस बॅटनं मिड विकेट क्षेत्रामध्ये. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली झाली आहे. थ्रो देखील चांगला आला, मात्र विकेट किपरची थोडीशी चुकी पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 26 धावा धावफलकावर. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 कॅप्टन आपण बसून घ्या. अनाउन्समेंट केली जाणार नाहीये. जो लेट पोहोचेल त्याला पॅनल्टी असेल. हरी शेवटच्या चेंडूवर येथे 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? स्ट्राईकच सोडली नाहीये, तर तुम्हाला फक्त 1च धाव मिळेल. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. टोटल धावा झालेल्या आहेत त्या 27 आणि विजयाकरिता 28 धावांचं लक्ष सोनादेवी टेमघर संघासमोर ठेवलेलं आहे अमर स्पोर्ट कास्टनेस टीम संघाने. छोटासा ब्रेकमध्ये टॉस नंतर कॉम्बॉक्समध्ये सुभाष धुमाल. धन्यवाद. हॅलो हॅलो. शिवनेरी आमणे प्लीज कॅप्टन लवकर या, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. गावदेवी होळी संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत. आपण वारंवार पुकार केला होता की 3ऱ्या षटकामध्ये पण या आलेले आहेत. दादा या. संतोष जोशी सर कॅप्टन आहेत शिवनेरी आमणे संघाचे आणि गावदेवी होळी संघाचे कॅप्टन अर्थात अरविंद भोईर साहेब आहेत, जे विद्यमान खजिनदार आहेत, माझे अध्यक्ष राहिलेले आहेत. टॉस करतील अर्थातच महाराष्ट्राचा महाविजेता व्हॉइस ऑफ ठाणे रवींद्र तरेसर. एका बाजूला किंग ग्रुप महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक. यस, टॉस विनरसाठी हे गिफ्ट आहे आणि अर्थातच आपण अरविंद भोईर साहेबांना देत आहोत. नक्कीच गावदेवी होळी संघाने टॉस जिंकलेला आहे. आपलं नक्कीच निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण 4 षटका सामना आहे. कट टू कट टट एन्काउंटर प्रत्येक मॅच होताना पाहतो. इतका सुंदर क्रीडांगण आहे. काय सांगाल या व्हीयूसी आणि अतिशय सुंदर स्पर्धा 40+ फॉर्मॅटमध्ये, ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक आहे, मॅन ऑफ द मॅच साठी 11 पारितोषिकं आहेत. काय सांगाल स्पर्धेविषयी? खरोखर सुंदर स्पर्धा. आज संजयभाई म्हात्रे 40+ चे अध्यक्ष, आमचे जवळचे मित्र, खरोखर अध्यक्ष झाल्यानंतर आज त्यांच्या माध्यमातून एक 40+ ची एक आवाढव्य अशी मोठी स्पर्धा होत आहे. आपल्या गेल्या वर्षी सुद्धा आपण BPL स्पर्धा केली, अध्यक्षचषक केला, त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगली स्पर्धा झाली आणि त्या माध्यमातून आज दुसरी 40+ ची ही अध्यक्षचषक स्पर्धा या वर्षीची मोठी स्पर्धा आहे. खरोखर संजयभाई म्हात्रे यांचे आभार आणि संदेश ग्रुप हा जो यांचा ग्रुप आहे किंग महाराष्ट्र, खरोखर त्यांना मी धन्यवाद देतोय. क्या पद्धती सुंदर ओपनिंग दिले. नक्कीच जोशी सर, आपण टॉस हारलेला आहात, आपल्याला फलंदाजी करायची आहे. चांगलं ग्राउंड आहे, चांगलं क्रीडांगण आहे, चांगली स्पर्धा आहे. काय टार्गेट सेट असेल आणि कसा खेळ असावा सगळ्या खेळाडूंकडून तुम्हाला अपेक्षा आहे? अगोदर मी संजयभाई म्हात्रे यांचं आभार मानतोय की एवढी सुंदर स्पर्धा आयोजन करून आम्हाला इथे खेळण्यासाठी चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण केलेलं आहे आणि एक सुंदर स्पर्धेचं आयोजन संदेश वखारे आणि त्यांची पूर्ण टीम, त्याच्यानंतर आपले संजयभाई म्हात्रे आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीने अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. याच्यापेक्षा सुंदर स्पर्धा असू शकत नाही. आपल्या भिवंडी ग्रामीण 40+च्या ज्या काही 10 टुर्नामेंट होतात मानाच्या, त्याच्यात सर्वात ही अग्रमानांकित अशी ही स्पर्धा आहे. भारतात IPLने धुमाकूळ घातलेला आहे आणि भिवंडी 40+चा हा IPL आहे. अतिशय सुंदर आयोजन. अतिशय सुंदर ओपनिंग दिले, धन्यवाद. तर नक्कीच या ठिकाणी गावदेवी होळी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेल्या शिवनेरी आमने संघाला पुढच्या फॉर्मॅटमध्ये आपण फलंदाजी करताना पाहणार आहोत. दोन्ही कर्णधारांना हार्दिक शुभेच्छा. तर चला जाऊया, लगेच आपण सामना सुरू करतोय. बॅक टू कॉम्बॉक्स सुभाष धुमाल सर. यस, खूप खूप धन्यवाद मनोहर तरे सर.
नाना गोंधले आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅकवर आणि नाना गोंधले यांच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर पूर्ण सीझनसाठी पहिला चेंडू मिड विकेट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे आपण पाहतोय. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. सेफ लँडिंग होते चेंडूची आणि तोपर्यंत फलंदाज इथे या 2 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या 4 आपण पाहतोय. आव्हान 28 धावांचं आहे. 28 या लक्षाचा पाठलाग सोनादेवी टेमघर संघ करतोय. हो करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय या शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या 4 आव्हान ते 28 धावांचं माफक धावांचं लक्ष आहे. आपण सामना पाहतोय या अमर स्पोर्ट्स कासनी विपक्ष सोनादेवी टेमघर या 2 संघामध्ये. नाना गोंधले आपण पाहतोय या बॉलिंग ट्रॅकवर. इथे या ऑन साईडला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. अमर स्पोर्ट्स कासनी या एक 40+ मधील एक मोठं नाव आहे. खरं तर आपण पाहतोय या जे लौकिक आहे या संघाचं, त्या लौकिकाला साजेशी फलंदाजी या संघाकडून पाहायला मिळालं नाही. नाना गोंधले आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर, ज्यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी आपण पाहतोय या पूर्ण सीझनसाठी सर्व खेळाडूंसाठी टी-शर्ट त्यांच्या माध्यमातून दिले जात आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय या आणि निघून जातोय सीमापार. स्लॉफी वर्क आपण पाहतोय या चौकार. ऑल ट्रॉफीज आपण पाहतोय आकर्षक ज्या सर्वच्या सर्व ट्रॉफीज ज्याच्या नावाने ही स्पर्धा मित्रांनो पाहतोय 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष संजय भाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलेले आहेत. आणि मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचं खास आकर्षण जे करसन ठाकरे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. नक्कीच जे आपण कटआउट पाहतोय या त्यांच्या माध्यमातून, ज्यामध्ये दयानंद चोरगे साहेब आपण पाहतोय, रुपेश म्हात्रे साहेबांचं कटआउट आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर निलेश भोईर साहेबांचं कटआउट आपण पाहतोय आणि त्यानंतर आपण पाहतोय या कुंदन पाटील साहेबांचं कटआउट. करसन ठाकरे साहेब मॅन ऑफ द सिरीज स्पॉन्सर बाईक स्पॉन्सर आपण पाहतोय आणि त्यानंतर हे कटआउट आपण पाहतोय या श्याम चौधरी साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. कासने संघ आपण पाहतोय या ज्या संघाचा नक्कीच जर उल्लेख करायचा झाला तर मोठं नाव देखील, आणि या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय या जे सध्या तालुका क्रिकेटमध्ये आपण पाहतोय या महेंद्र मागे असतील, शेखर दलवे असतील, हे खेळाडू नक्कीच आपण पाहतोय या जे मोठे होण्यात या संघाचा देखील मोठा सहभाग आहे. आतिश गोडविंते असतील, महेंद्र मागे असतील, शेखर दलवे असतील, हे खेळाडू मोठे होण्यात या संघाचा मोठा सहभाग आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. याचं क्रेडिट कासने संघाला देखील जात आहे. सुभाष आपण पाहतोय या सध्या गोलंदाज ट्रॅकवर, खरं तर दुखापतग्रस्त आहे, मात्र तरी देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या संघहित लक्षात घेऊन खेळ करतात. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली
झेल ड्रॉप आणि ह्या चुका मात्र आपण पाहतो वारंवार घडल्या जात आहेत. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. अगोदरच लक्ष कमी आहे आणि त्यामध्ये या अशा प्रकारच्या चुका ज्या केल्या जात आहेत ते इथे मात्र अमर स्पोर्ट्स कासने संघाला महाग ठरत आहेत. संघाची धावसंख्या 12 धावा. या स्पर्धेमध्ये या प्लेअर ऑफ द नाईट हे देखील पारितोषिक आहेत जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत तालुका क्रिकेटमधील A1 सूत्रसंचालक रवींद्र तरे साहेबांच्या माध्यमातून. उकरण्याचा प्रयत्न इथे एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र डायरेक्ट निशाणा साधला जातोय. फलंदाज बाद धावची रूपाने सोनादेवी टेमघर संघाला पहिला हादरा बसतोय या फलंदाज कालुरामच्या रूपाने. एक नवीन आविष्कार आपण पाहतो या स्पर्धेमध्ये या कारण संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हटलं तर वागड 4 स्टंपचा वापर या स्पर्धेमध्ये केला गेलेला आहे. त्यानंतर आणखीन एक नवीन संकल्पना आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतोय या 12 मॅनसाठी देखील पारितोषिक दिले जातात. त्यानंतर खेळाडू कक्ष आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे या योगेश भोईर साहेबांच्या माध्यमातून. बिस्लरी पाण्याची सुविधा पुरवली गेली आहे महेश गुप्ता यांच्या माध्यमातून त्यांचं देखील विशेष धन्यवाद. बॉल आणि स्टंप नक्कीच आपण पाहतोय जे मला नीलम नाईक आणि बबन पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलं त्यांचं देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. या सर्वांचं पुन्हा एकदा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य 40+ अध्यक्ष चषक 2025 आम्हाला लाभलेला आहे. न्यू बॅटर दिनेश. लॉर्ड फुलटा चेंडू ऑन साईडला मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चेंडू निघून जातोय या सीमा पार चौकार. धावसंख्या 16 28 या लक्ष्याचा पाठलाग करताना सोनादेवी टेमघर संघ आपण पाहत आहोत. पहिला दिवस जबजन कारेली संघाच्या नावे आला होता. दुसरा दिवस आपण जर बघितलं तर जॉनमन गोवे संघाने गाजवला होता आणि आता मात्र तिसरा दिवस अर्थात तिसरी रजनी आपल्याला पाहायला मिळते 40+ अध्यक्ष चषक 2025 गोलंदाज शुभास गोलंदाजी मार्कवर. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलक 16 धावा. आव्हान आहे 28 धावांचं 28 या लक्ष्याचा पाठलाग सोनादेवी टेमघर संघ करतोय. काल एक लो स्कोरिंग सामना देखील रंगतदार पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा बीट होतोय. फलंदाज एक सिंगल रन्स लेग बायच्या रूपाने फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या स्कोरवर 17 धावा. अठ्ठावीस धावांचं लक्ष आहे सोनादेवी टेमघर या संघासमोर करत तर माफक लक्ष आहे आणि माफक लक्ष्याचा पाठलाग टेमघर संघ करताना पाहायला मिळत आहे. इनसाइड आउट कव्हर पॉइंट रिजनमध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. संघाची धावसंख्या 18 धावा. इथून 10 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी सोनादेवी या टेमघर या संघाला. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण प्लेअर ऑफ द नाईट हे पारितोषिक देखील पाहतोय जे आम्हाला A1 सूत्रसंचालक रवींद्र तरे सरांकडून स्पॉन्सर केले गेले. पहिल्या दिवसाचा पहिल्या रजनीचा जर विचार करता तर जयप्रसंग कारगिल संघाकडून संदीप पाटील हा प्लेअर ऑफ द नाईट ठरला होता. दुसऱ्या दिवशी शिलमत वर्ल्ड संघाकडून मंगेश भोईर हा प्लेअर ऑफ द नाईट ठरलेला आहे. आणि तिसरी रजनी आपण पाहतोय. तिसऱ्या रजनीमध्ये कुठला खेळाडू प्लेअर ऑफ द नाईट ठरेल हे पाहावं लागेल. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 10 धावांची आवश्यकता आहे सोनादेवी टेमघर संघाला विजयासाठी. सध्या ड्रिंकचा ब्रेक आपण मैदानामध्ये पाहतोय.
हो केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिजनमध्ये चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार आणि इथून केवळ 6 धावांची आवश्यकता आहे सोनेदेवी टेमघर संघाला विजयासाठी. आज अमर स्पोर्ट्स कासने संघाने या फलंदाजीमध्ये या विशेष कामगिरी केली नव्हती. केवळ 27 धावा 4 षटकामध्ये त्यांना झळकावता आल्या होत्या आणि 28 धावांचं एक माफक लक्ष सोनेदेवी टेमघर संघासमोर ठेवलं गेलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना आता मात्र 6 धावीने दूर माफ करा सोनेदेवी टेमघर संघ विजयापासून. हो केलेला आहे लॉंग लेग रिझनमध्ये चेंडू जातोय. हा चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होते. धाव करायचा 26 धावा आणि केवळ 2 धावांची आवश्यकता आहे सोनेदेवी टेमघर संघाला दुसऱ्या फेरीमध्ये घर करण्यासाठी. वेलकम सुस्वागतम यशवंतजी केने सेव्हन्स शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावर कार्यकारी सदस्य शिवसेना तसेच उद्योगपती भावळेगाव यशवंतजी केने साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम सुस्वागतम. यावेळी हा फटका मिस टायमिंग आहे. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. या विजय संपादन करताना सोनेदेवी टेमघर अभिनंदन. सोनेदेवी टेमघर हार्ड लक अमर स्पोर्ट्स कासने हार्ड लक नाना गोंदले. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅचकडे. आणि मॅन ऑफ द मॅच ज्या गोलंदाजीने दुसरं षटकातलं होतं ज्या षटकामध्ये इनमीन 3 धावा खर्च केल्या होत्या अनेक सफलता देखील अर्जित केला होता तो गोलंदाज जयहिंद पाटील ठरला आहे या सामन्यावर प्लेअर ऑफ द मॅच जयहिंद पाटील. ओ टू मनोहर तरे सर. तर या